नमस्ते, नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडती युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडती युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे का मुंबई उच्च न्यायालय लिपिक टायपिंगची जी काही कट ऑफ लागलेला आहे तो 69, 70 आणि 67 असा तो कट ऑफ लागलेला आहे आणि त्यानुसार विद्यार्थी मित्र या ठिकाणी सगळे आता कामाला लागले. जे जे विद्यार्थी क्वालिफाय झालेत ते सर्वच्या सर्व विद्यार्थी आता या ठिकाणी टायपिंग करतायत. मित्रांनो, बरेच विद्यार्थी असे मेसेज करतात का सर मी काठावर आहे, मी बसल का, मी काय होईल, या होईल का त्या होईल. तर मित्रांनो लक्षात ठेवा, आपण एक तुम्हाला हे बनवलेलं आहे का, म्हणजे आमचाच एक विद्यार्थी त्यांनी बनवलेले आहे. त्याच्यात तुम्हाला आता सगळं सांगणार आहे मी का 70 प्लस किती विद्यार्थी आहेत, छत्रपती संभाजीनगरला किती आहे, नागपूरला किती आहे किंवा बाकीच्या ठिकाणी किती विद्यार्थी 70 प्लस, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहे. आणि विचार करा तुम्हाला फायनलला किती मार्क्स मिळवणं गरजेचं आहे किंवा फायनलला किती मार्क्स अपेक्षित आहे किंवा किती मार्क्स असल्यानंतर तुम्ही फायनल मेरिटमध्ये येऊ शकता. याचं पण थोडंसं एक आढावा घेऊ. मी सांगितलेलं हे फायनल कट ऑफ नसेल, मात्र लक्षात ठेवा मला तुम्हाला याच्यातून काही महत्वाच्या गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत लिपिकवाल्या. हा लिपिकच्या मार्गदर्शनपरचा भाग 1 व्हिडिओ असेल. असे 3 ते 4 व्हिडिओ येणार आहे. चौथा व्हिडिओ हा प्रत्यक्षात टायपिंग सेंटरवर जाऊन टायपिंगच्या संदर्भातला व्हिडिओ असेल. 10 मिनिटं वेळ लावून विद्यार्थ्यांची टायपिंग तुम्हाला दाखवली जाईल. कशा पद्धतीने विद्यार्थी टायपिंग करतात, स्पर्धा किती आहे, आपल्याला किती चुका करणं अपेक्षित आहे, किती चुका करणं अपेक्षित नाही, हे सगळं काही त्या ठिकाणी सांगितलं आहे. तत्पूर्वी जर नवीन असेल चॅनलवरती तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला माहिती त्या दिवशी एक परिपत्रक आलं होतं हायकोर्टचं आणि त्या परिपत्रकामध्ये काहीतरी 3000 प्लस काहीतरी जागांचं काहीतरी होतं. त्याला ऑगस्टच्या दरम्यान काहीतरी मान्यता म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा 2-4 महिन्यामध्ये एक जाहिरात टप्प्याटप्प्याने जरी भरल्या तर एक 700 जागांची जाहिरात आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान दिसू शकते. त्याच्यामुळे जे काठावरती त्या मुलांनी नाराज होऊ नका, तुम्हाला नक्कीच पुन्हा एक संधी मिळणार आहे. मात्र जे मुलं क्वालिफाय झालेत, लक्षात ठेवा 7300 काहीतरी मुलं एकट्या मुंबईला क्वालिफाय केलेत. त्यातले घ्यायचे किती शेवटपर्यंत 1000 मुलं, म्हणजे वेटिंग धरून काहीतरी 996 म्हणजे 6000 मुलं तिथं अपात्र करायचे आपल्याला. 6300च्या आसपास मुलं अपात्र करायचे. मग ते अपात्र तर होणारच आहेत, त्यात काही वादच नाही. पण जे सिलेक्ट होणार आहे त्या सिलेक्ट होणाऱ्यांनी काय वेगळं केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. महत्वाची माहिती देऊन जाणार व्हिडिओ असं नाही. तत्पूर्वी जे क्लर्कची तयारी करणार तुम्ही विद्यार्थी, तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती देतोय. आपण ओनली ऑनलाईन हे हायकोर्ट क्लर्क रिक्रुटमेंट, जे मुलं टायपिंगसाठी क्वालिफाय झालेले भरपूर विद्यार्थी संख्या जवळ 10-15 हजार जे काही विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल अथवा मुंबई असेल, त्या ठिकाणी जर तुम्ही क्वालिफाय झाला असाल तर मित्रांनो टायपिंग टेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्यासाठी मित्रांनो फ्री सर्व्हिस आहे. मी काय देतो हे का तुम्हाला फ्री मध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. typingteacher.in ही जी तुमची वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट वगैरे सर्व मी तुम्हाला दिलेले, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि तुम्ही एवढे पण म्हणजे तेवढे सुज्ञ आहात का तुम्हाला त्याच्यावरती गेल्यानंतर कशा पद्धतीनं काय वगैरे हे फ्री लाईव्ह प्रॅक्टिस टेस्ट पेपर असणार आहे, डेली ऑनलाईन असणार आहे. लक्षात ठेवा, याच्या माध्यमातून तुम्हाला काय कळणार माहितीये का, आपली रँक काय येते किंवा आपल्या चुका किती होतात किंवा किती मिनिटात आपल्या चुका होतात, आपलं स्पीड काय राहतं. ज्यावेळेस आपलं 40-42 स्पीड राहील त्याच वेळेस आपला पॅसेज 8-9 मिनिटात पूर्ण होते किंवा 10 मिनिटात पूर्ण होते. तुमचं स्पीड जर 30-32 राहील तर तो पॅसेज पूर्ण त्या ठिकाणी होत नाही. तर तुमच्यासाठी हायकोर्ट पॅटर्न लीगल पॅसेज, लाईव्ह रँकिंग, त्यानंतर अॅक्युरेसी, लक्षामध्ये वर्ड पर मिनिट अॅक्युरेसी, त्यानंतर डिटेल इरर अनालिसिस, सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय करायचंय, लॉग इन करायचे. खाली लिंक दिली मी, लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर लाईव्ह एक्झाम स्टार्ट एक्झाम वरती जायचंय. त्यानंतर तुम्हाला फायनली 10 मिनिटानंतर तुमचा रिझल्ट वगैरे सगळं दिसणार आहे. मित्रांनो, हे जे आहे पुण्यातले जे आपले सर आहेत त्यांनी तुमच्यासाठी फ्री सुरू केलेले मित्रांनो, फ्री सर्व्हिस ऑफ स्टुडंट बाय न्यू सावित्री टायपिंग स्किल सेंटर पुणे. न्यू सावित्री टायपिंग स्किल सेंटर पुणे यांच्याकडून दिलेले सर, तुमचं पण सर खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो विद्यार्थ्यांच्या वतीनं का तुम्ही एवढ्या विद्यार्थ्यांना मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फक्त ज्या ज्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यायचा, खाली लिंक दिलेली त्या लिंक वरती जाऊन तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. अतिशय महत्वाचा आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर संपर्क पण करू शकता तुम्ही. 9527360321 या नंबरवरती पण संपर्क करू शकता. आता मी तुम्हाला ते लॉग इन कसं करायचं काय वगैरे ते सगळं सांगितलं असतं, परंतु आपला व्हिडिओ बाकीचा राहून जाईल आणि खूप मोठा होईल, तेवढं तर तुम्हाला समजणार. त्यामुळे सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी हे करून घ्या. ओके, प्रॉपर लक्ष द्यायचे क्लर्कवाल्या सर्व विद्यार्थ्यांनी. मित्रांनो, टोटल लिपिकला 1,19,991 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. ऍक्च्युअली पेपर दिला होता, नाही फॉर्म भरला होता. टोटल फॉर्म आले होते 1,19,991. त्याच्यापैकी विद्यार्थी मित्रांनो 1,02,337 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे. त्याच्यापैकी 17,654 विद्यार्थी अब्सेंट राहिलेले आहेत. 50.6चा ऍव्हरेज आहे. तसं विचार केला तर हायेस्ट हा 88चा आहे.
आणि लोएस्ट हा 2चा आहे, हायेस्ट कितीचा आहे 88चा आहे. आता जर विचार केला तर जो हायेस्ट 88चा आहे हा फक्त बॉम्बेचा हायेस्ट आहे 88 मार्कवाला असणारा. आलं लक्षामध्ये 87 वरती फक्त बॉम्बेला एकही मुलगा नाही. छत्रपती संभाजीनगरला फक्त 87 मार्क असणारे 3 मुलं आहे, ना नागपूरला आहे ना इकडे. 86 मार्क असणारे 2 विद्यार्थी बॉम्बेला आहे, 1 विद्यार्थी औरंगाबादला, 2 विद्यार्थी नागपूरला आहे. हे तुम्ही सगळं पाहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट करून तुमच्याकडे ठेवा, किंवा आपला टेलिग्रामचा जो ग्रुप आहे, टेलिग्रामचा कोर्टचा ग्रुप, जे त्याच्यावरती मी सगळे अपडेट देत असतो आणि त्याच्यावरती मी हे तुम्हाला पाठवतो, लगेच पाठवतो. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित स्क्रीनशॉट घेण्यापेक्षा तिथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती त्याची मी पाठवून देतो. ओके, आता मित्रांनो राहिला प्रश्न कट ऑफ कुठं लागलेला आहे हे पहा. आता आपला एक विषय असा आहे का 70चा कट ऑफ आहे, म्हणजे ओव्हरऑल सगळं मिळून, तर इथं 70 मार्क कुठे, एक मिनिट, हा या ठिकाणी 70 तुम्ही पाहू शकता, ते त्यामुळे 70 पर्यंतच काढले, या ठिकाणी 70 आहे. आलं लक्षामध्ये मित्रांनो. 70 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची जर संख्येचा विचार केला तर मुंबईला विचार करा 4500 यांची जर टोटल केली वरून खालपर्यंत जवळजवळ 4500 विद्यार्थी असे का जे मुंबईला 70 प्लस मार्कावाले आहेत. 4500 विद्यार्थी. जागा किती आहेत वेटिंगच्या धरून 996 काहीतरी जागा बसतात मला वाटतं, म्हणजे टोटल 776 सॉरी 4500 विद्यार्थी आहेत. ओके, छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 2447 विद्यार्थी का ज्यांना 70 प्लस मार्क आहे, आणि नागपूरचा विचार जर केला तर फक्त 1406 लोक आहेत का ज्यांना 70 मार्क आहे, आणि ते ऑलरेडी 1406 तेवढेच आहेत, म्हणजे जागा कमी आहेत. म्हणजे तुम्ही एक विचार करा, मला तुम्हाला घाबरून द्यायचं नाही, मला तुम्हाला जागा करायचं नाही, पण मला तुम्हाला माहिती द्यायची का तुम्ही जी स्पर्धा करत आहात त्या स्पर्धेत तुम्ही कुठपर्यंत आहात. त्या टायपिंग केल्यानंतर पण तुम्हाला समजणार आहे, आणि याच्यामधून पण तुम्हाला प्रॉपर ती माहिती आता या ठिकाणी समजणार आहे. तर माझं वैयक्तिक म्हणणं असं होतं, तुम्ही जे हे स्पर्धेचे करता आपण ते 68 पर्यंतच काढले. तुम्ही पाहू शकता टोटल किती, म्हणजे 70 प्लस मार्क असणारे 1400 1450 मुले, आणि जर विचार केला तर तुम्ही विचार करा 75 प्लस असणारे 750 मुले आहेत तिन्ही बँचचे मिळून. आता 75 मार्क असणारे मुंबईला 405 विद्यार्थी आहेत, आलं लक्षामध्ये, आणि 76 असणारे 300 विद्यार्थी आहेत, आणि 77 असणारे 200, म्हणजे 400 300 700 200 900 ते वरचे 8, म्हणजे 1000 विद्यार्थी, तर 80च्या आतच 1000 विद्यार्थी, 75 ते 80च्या आतमध्ये जवळ 1100 विद्यार्थी. मला तुम्हाला सांगायचंय काय, तुम्ही जी टायपिंग करता त्या टायपिंगला पूर्ण वेळ द्या, कारण का त्या टायपिंग वरती रिझल्ट तुमचा निघणार आहे. 80 मार्क असताना सुद्धा तुम्हाला कधी कधी गडबड होऊ शकते, मात्र 70 वाला त्या ठिकाणी तुम्हाला लिस्टमध्ये दिसणार आहे. आता राहिला प्रश्न, ज्या विद्यार्थ्याला मुंबईचं घेऊया, ज्या विद्यार्थ्याला 68 मार्क आहेत, मुंबईचा 67चा कट ऑफ आहे, ज्या विद्यार्थ्याला 68 मार्क आहे, ओके, आणि त्याच ठिकाणी 78 मार्क आहे, कारण 78 मार्कवाले 180 विद्यार्थी मुंबईला एकट्या 78 वाले. मग ते जे 78 मार्क्स वाले विद्यार्थी आहेत ना मुंबईला, 78 मार्क्स वाले विद्यार्थी, असं समजा का ज्या 68 मार्कवाल्या विद्यार्थ्याला टायपिंगला आउट ऑफच मार्क घ्यावे लागतील. ओके, आउट ऑफ म्हणजे 20 पैकी 20, आणि त्या 78 वाल्या मार्कांनी जर 40 चुका जरी झाल्या त्याच्या, म्हणजे विचार करा पुढे असणारे जे विद्यार्थी ज्यांना जास्त मार्क विद्यार्थ्यांना चान्स कसे आहेत. लक्षामध्ये, म्हणजे 68 वाल्यांना टायपिंग मध्ये चुका बिलकुल नाही करायच्या, पण 78 वाल्याकडून जर टायपिंग मध्ये चुका झाल्या 5 10 30 40 जरी झाल्या तरी तो 68 वाल्याच्या बरोबर असतोय. हे कळतंय का? त्याच्या 35 जरी चुका झाल्या तरी 68 वाल्याच्या पुढे येतो. समजतंय का मी काय सांगायचंय? त्या 78 वाल्याच्या 35 जरी चुका झाल्या तरी तो 68 वाल्याच्या पुढे, आणि याच्या एक जरी चूक झाली, एक साधी 4 जरी चुका झाल्या तरी तो त्याच्या मागे आहे. म्हणजे विचार करा, या पद्धतीनं प्रॉपर तुम्ही टायपिंगचं स्किल टेस्ट करा. लक्षामध्ये, आज मी हा संभाव्य नॉर्मल व्हिडिओ बनवतोय, याच्यानंतर पूर्णपणे मोठा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला देण्यासाठी. लक्षामध्ये, हा छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी दिलेला आहे. ओके, मात्र लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा व्हिडिओ हा, याच्यामधून तुम्हाला स्पर्धा कळणार आहे. लक्षात ठेवा, हे मी फक्त 70 पर्यंत सांगितले तुम्हाला, 70च्या खाली तर बरेच आहेत, पण मात्र आता 70 आणि 69 विचार केला तर तसं टोटल 2900 काहीतरी 3-1000 मुलं घेतले तिकडे. म्हणजे विचार करा, तुम्हाला संधी खूप आहे. याचं कारण का जे विद्यार्थी क्वालिफाय झालेत त्यांनी विद्यार्थी घेताना ऑलरेडी एका 7 विद्यार्थी घेतले, त्यामुळे विद्यार्थी संख्यांसोबत नागपूरचा विचार केला 70 प्लस फक्त 2400 विद्यार्थी. मित्रांनो, टायपिंग इतकी महत्वाची. मुलाखतीला काय नाही, मुलाखतीला कोणी पण खालीवर होऊ शकणार आहे, काय अडचण नाही. मुलाखतीला मार्क तसे पण 25 20 25 30 25 30 मार्क ऍव्हरेज मिळून जातात मुलाखतीला. 20-25 मार्क तर सहज मुलाखतीला मिळून जातात, काय अडचण नाही. पण टायपिंगला तुम्हाला सांगतो तेवढे मार्क घेणं अपेक्षित आहे. ज्या विद्यार्थ्याला 70 प्लस मार्क आहेत, सपोज असं समजू 75 मार्कावाला, ओके, 75 मार्कावाल्याने जर टायपिंगला 15 मार्क घेतले, 75 आणि 15 90 झाले, आणि त्याला जर मुलाखतीला 30 भेटले तर 120 मार्क झाले. 120 मार्क, 150 पैकी 120 मार्कावरती तो राहणार, म्हणजे राहणारच नाही.
लक्षामध्ये सिलेक्टच होणार तो. लक्षामध्ये मग त्या तुलनेत तुम्हाला मार्क घ्यायचे. मी आज तुम्हाला टार्गेट देतो 117, 120, 122, 25 पर्यंत तुम्ही मार्क जर घेतले तर पूर्णपणे सेफ राहील. याचं कारण सांगतो. आता इथं तुम्ही पाहू शकता का नागपूरला मुंबईला 70 मार्कावर 776 मुले आहेत लक्षामध्ये आणि 71 मार्कावर 683 म्हणजे एका मार्कावर एवढे विद्यार्थी एका मार्कावर असणारे एवढे विद्यार्थी का पेपर सेम होता. पेपर सारखा असल्यामुळं सगळा तिन्ही सिपचा पेपर तिन्ही ठिकाणचा. पण आता टायपिंग मध्ये तुम्हाला एका मार्कावर 2 मार्कावर कमी मुलं दिसतील आणि ज्यावेळेस फायनल लिस्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला 125 6 जण, 124 8 जण, 122 8 जण, 121 4 जण, 120 3 जण, 118 2 जण असा कट ऑफ दिसणार आहे. त्याच्यामुळे तुमचा कट ऑफ खालीच राहणार आहे, लेवरती कट ऑफ जाणार नाही, हे लक्षात ठेवा. लक्षामध्ये तुमचा कट ऑफ त्याच्यामुळे लेवरती जाणार नाही. आणि लक्षात जे टायपिंगला क्वालिफाय झाले ते सगळे पोर एकदम दुमदाबाकी टायपिंग करू राहिलेले जातात. मला रोजचे फोन राहतात एकदम खास टायपिंग करू राहिले. त्याच्यामुळे प्रत्येक जण जीव काढू राहिला, 68 वाला असो किंवा 70 वाला असो. लक्षामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला माहित होतो हा महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी दिला होता. हा अनालिसिस भाग क्रमांक 1 चा आपला व्हिडिओ होता. आता भाग 2 मी तुमच्यासाठी परवा दिवशी रविवारी संध्याकाळी तो भाग 2 घेऊन येईन. त्याच्यामध्ये सगळी माहिती देईन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आणि ते टायपिंगचं जे सांगितलं विद्यार्थ्यांना त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्याचं काय करा पूर्णपणे अनालिसिस करून घ्या. ओके, लक्षामध्ये टायपिंगचं प्रॅक्टिस करा. बाकीचं ह्या व्हिडिओचं जे काय अनालिसिस आहे हे भाग 2 मध्ये टाकेन कारण आता व्हिडिओ खूप मोठा होईल, परत तुम्हालाही डिस्टर्ब नको जास्त. ओके, भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओ.